महाराज तुकोबारायांचा हा अभंग गवळणपर प्रकरणातला काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला हा अभंग आहे. तुकोबारायांचाच अभंग आहे. बऱ्याच वेळेला काल्याच्या कीर्तनाची परिस्थिती जवळजवळ सकाळी किंवा दुपारी 4 नंतर आम्ही केलेले, पण हे माझ्या योगानं भाग्यवशानं आज संध्याकाळी करायचा योग आला. बऱ्याच वेळेला आम्ही इतक्या वर्षात कधी आम्हाला योग आला नव्हता. संध्याकाळी पण कीर्तन, काल्याचं कीर्तन 50 वर्षात. पाटील मावशी बोल नका सा. 40, 45, 50 वर्षाच्या आसपास कधी कधी आलं नव्हतं, पण संध्याकाळचा योग आला. आजच्या योगानं लक्ष्मी येण्याच्या वेळेत योग आला. ही भगवंताची कृपा आहे. असो, अलग दिला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. देवादि देवा जगत्रय जीवा देवा अधिदेवा जगत्रय जीवा परी एसी केशवा. विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हा विशेष करून विशेषकत्वानं घेतलेला हा अभंग सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे बरं का. काल्याच्या कीर्तनाला जवळजवळ पाठातले अभंग असलेलेच, कारण विशेषकत्वानं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन, जन्मकाळाचं कीर्तन, नरसिंह जन्मकाळाचं कीर्तन, समाधी सोहळ्याचं कीर्तन, कोणतंही कीर्तन असेल तर सकाळचं हे विशेषकत्वानं विशेष मानलं जातं. आणि त्या सेवेला तरी प्राधान्य असतंच, पण एरवीच्या सेवेला देखील प्राधान्य आहे. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे 8 दिवस केलेल्या सेवेचं फळ आहे बरं काय. पगार आहे. गुरुवारीच पगार द्यायला लागल्या तिथं. इकडे कवा शुक्रवारी देतात की नाही. आता शुक्रवार राहिला नाही. पूर्वी शुक्रवार लय आनंदाचा वाटायचा जुन्या काळात. वाढदिवस आनंदाचा दिवस आमच्या जुन्या काळात आम्ही बघायचा. कारण शुक्रवार म्हणजे 8 दिवसातनं एक सुट्टी, आणि त्या सुट्टीत रात्रभर आठवडाभर काम केलेलं, दिवसभर काम केलेलं, आणि आवर्जून एक गुरुवारची रात्रपाळी करून ठरवून ठेवलेलं, आणि झोप तर कधी मिळाली नाही. असो, आपल्याला विषयांतर करायचं नाही. पण हा जो पगार आहे
तो संपून जाणारा पगार होता. पण हा पगार जो आहे भक्ती रसाच्या ज्ञान अमृताचा आणि मांदियाळीचा हा पगार आहे. कारण ह्या भगवंताच्या सेवेचा प्रकार आहे आणि ह्यो पगार आपल्या खात्याला जमा होणार आहे. संचित या विभागात जमा होणार आहे. कुठं जमा होणार आहे? महादेव महाराज कुठं जमा होणार आहे? संचितात. संचित म्हणजे भोगणे ते फळ संचितात जमा होणार आहे. असो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. देवा आजी देवा जगत्रय जीवा परी एसी केशवा. विनंती माझी वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम. देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता. या विनावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुतिर्देवे सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. हे काव्यक्षता लागू पडते बरं काय. या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता. हे खाऊ म्हणतात लग्नात म्हणतेली वेळ नाही बरं काय. आणि तुळशीच्या लग्नाला जास्त म्हटलं जातं. आणि राम रक्षा म्हटलं जे शेवटचं स्तोत्र आहे. रामो राजमणी सदा विजयते. हाही श्लोक ह्याच्या वेळेला म्हटलं जातं. पण आपल्याला आता लग्नाची वेळ नाही. असो गोकुळीच्या सुखा या सुखाबद्दलचं वर्णन करतायत. जगात जी मिळणारी सुख आहेत, जी मिळणारी म्हणतोय बरं काय, जी मिळणारी सुख आहेत ती 100% शाश्वत गॅरंटीची सुख नाहीत बरं काय. आता जी मिळणारी सुख आहेत आणि आम्ही जे आता सुख म्हणून जे भोगतो, ज्याला सुख म्हणतो, ते सुख नाही बरं काय. समाधान नाही बरं काय. आनंद नाही बरं काय. त्यामध्ये प्रेम नाही बरं काय. त्या सुखात प्रेम नाही, आनंद नाही आणि न टिकणार आहे ते. पण हे जे सुख त्यांनी सांगितलं गोकुळातलं, ते भगवंत भेटल्यानंतरचं जे सुख आहे गोकुळीच्या सुखा, ते सुख असं आहे की त्याला अंतही नाही आणि पारही नाही. त्याला अंत नाही त्या सुखाला. म्हणजे इतकं सुख भरभरून मिळालेलं आहे त्यांना. कुणाला? गोकुळीतल्या लोकांना, गोकुळवासियांना. गोकुळ दूध डेअरी नव्ह, नाहीतर आणि ते बी सुखी आहेत ना. ते दुधाच्या डेऱ्या मोठ्या आहेत त्यांच्या. ते नव्ह, ते जिथं भगवंत प्राप्त झाला, जिथं भगवंत आला त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण हे जे सुख आहे असं वाटतं आपल्याला, त्याचं जे सुख आहे, ज्ञानोबा राय त्याच्यावर वर्णन करतात. बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल रया. जसं झाडावर झाडाची सावली पडावं, झाडाची सावली पडावं आणि ती सावली शाश्वत नसते. ती बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल रया. किंवा विषयाचे जे सुख, ज्ञानोबा राय ओवीच्या सिद्धांतानं सांगितलेलं आहे, विषयाचे जे सुख तेच केवळ परम दुःख. काय म्हटलंय? विषयाचे जे सुख, जे सुख विषयाचं आहे, ज्याला आम्ही सुख म्हणतो, ते सुख नाही.
समाधान नाही. जे सुख म्हणून समजून जातो त्याच्या पाठोपाठ दुःख येते, त्याच्या बरोबर दुःख. कारण एक गोष्ट येत असताना त्याच्या पाठोपाठ दुःख येते. ज्यावेळी एक येत असते त्याच्याबरोबर दुसरंही सुख आलं म्हणजे दुःख हे त्याच्या पाठोपाठच आलेलं असते. आणि हे सुख आणि दुःख हे ज्यावेळी एकत्र, ही दोघं भाऊ आहेत बरं काय, सुख आणि दुःख हे दोघं भाऊ आहेत. जसं महादेव महाराजांनी त्यांचा भाऊ आहे, सुख आणि दुःख आहेत की नाही. सुख आणि दुःख. मग रडत गेलं महादेव महाराज आईकडं. आता आई गेले त्यांच्या, पण रडत गेले. आणि रडत गेल्यानंतर सुख हा थोरला दादा, सुख हा थोरला दादा तो रडत गेला. दुःख हा धाकटा दादा तो रडत गेला. दुःख आणि रडत ज्यावेळी गेला त्यावेळेला म्हणाला, आई दादाला सगळीजण विचारतात. कोण म्हटला? धाकटा. आईला म्हणायला लागला, सगळीजण त्यालाच विचारतात, मला काय विचारत नाही. आई म्हटली, येऊ दे आता सांगतो म्हटले त्याला. कुणाला? महादेव महाराजांना. आल्यावर सांगतो म्हटले. सुख थोरला दादा. मग आल्यानंतर काय सांगितलं? तुझी कापड काढून त्याला दे आणि तू त्याची घाल. तुझी कापड त्याला दे आणि त्याची कापड तू घाल. मग प्रत्येकाला काय वाटलं? सुख दादाच आहे असं वाटलं, महादेवच आहे असं वाटलं. चेहरा तसं दिसत नाही, दोघांचं चेहरं तसंच दिसतात, एकसारखं दिसतात. पण बघितल्यानंतर काय आहे? प्रत्यक्षात ते नाही. हे ज्याप्रमाणे विषयाचे जे सुख तीच केवळ परम दुःख. माऊलीची ओळीचा सिद्धांत सांगतोय मी. काय की जे मूर्ख न सेविता सरे. हे जे सुख आहे किती बी सेवन केलं तर संपणारं सुख नाहीये, नाशवंत आहे आणि पाहिजे. पण ते सुख जे होतं ते शाश्वत होतं. कारण त्या सुखामध्ये आम्ही वारीच्या सोहळ्याला जातो. वारीच्या सोहळ्यात आपण जातो, बघतो आपण वारीच्या सोहळ्यात. त्या वारीच्या सोहळ्यात 21, 22 दिवस, 25 दिवस जे खरोखर त्यात तल्लीन आहेत, जे तन्मय आहेत, ते रंगलेले आहेत अंतरंगातनं. त्यांचा भाव विठ्ठल ज्यांचा झालाय, ज्यांचा देव हा भाव झालाय, ते सुखास पात्र झाले आणि त्यांना मागली आठवण येत नाही. मग साधं आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, नामस्मरण करतो. हे जर सुख एवढं शाश्वत गॅरंटी, एवढं आनंद वाटत असेल तर तो भगवंत भेटल्यानंतर किती प्राप्त होईल हो सुख. तो जर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, देव जर भेटला आम्हाला, त्यावेळी गोकुळातल्या लोकांना देव भेटला बरं काय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा असणारा षडगुण ऐश्वर्य संपन्न, सगळ्या गुणांनी युक्त असणारा सुखधाम निवासिया देव कसा आहे? सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जन तरावया कलिवी रूपी नटलासे. तू करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणा नशेची. म्हणजे सुखधाम देव आहे तो भगवान जर भेटला तर किती आनंद प्राप्त होईल. ते सुख त्यांना भेटलेलं होतं, तो भगवान भेटला होता. आता असे बरेच सुख मिळतात पण मिळाल्यासारखं वाटतं पण ते गॅरंटीड नाही. कारण हे बघा, देव शाश्वत आणि गॅरंटीड आहे.
जगाचा मायबाप हा गॅरंटेड आहे तो. परवाच त्या राजपूत महाराजांनी फार सुंदर सांगितलं. त्यांनी त्या नामस्मरणावरच ते सांगत होते. विषय तोच होता, सत्य साच खरे. जे खरं आहे, जे शाश्वत आहे, तेच टिकणार आहे. कारण भगवंत हा त्रिकाल अबाधित सत्य आहे. सगळं शरीर आटे, काय म्हटलंय बघा, शरीर आटे, शरीर आटे, शरीर जाणार आहे. संपत्ती आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवे. हरिनाम नाश पावणार नाही हे सगळ्यात चांगलं आहे. म्हणून तो देव पण चांगला आहे. सुखरूप अहिंसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. तो असा असणारा देव गोकुळवासियांना प्राप्त झाला. आणि तो देव जगाचा मायबाप, जगाचा मायबाप. तो कोणाच्या अंगात येत नाही बरं काय, अंगात येत नाही. अंगात येणारा खरा का अंगाच्या बाहेर असलेला खरा हो? अंगात येणारा खरा का अंगात असलेला खरा? अंगात असलेला खरा. हा, अंगात असलेलाच खरा. अंगात येणारा खरा का अंगात हाय तोच खरा? का येऊन बसलेला खरा? का दिसत नाही तो खरा? देव कुठला खरा? दिसत नाही म्हणून तो बरा आहे. दिसला असता तर त्याची पाठ सोडली नसती. अंगात येणाऱ्याची पाठ सोडत नाहीत लोक. जातात की नाही अंगात येणाऱ्याच्या घरला? तुमचा काय अनुभव आहे मला माहित नाही, पण आम्ही कधी आमच्या आयुष्यात गेलो नाही. पण आम्हाला ऐकून माहिती आहे का हाजरी लागली काय म्हणून विचारतात लोक. आम्ही ते प्रवासाला जाताना ते आम्ही बघायचं एक वेळेला का हाजरी लागली काय. देवाची हाजरी लागते म्हणजे तो हजर असून हाजरी लागते हे केवढं. निधान भगवंताचं जे स्वरूप आत्मस्वरूपानं प्राप्त असणारा जो देव, चैतन्य घन असणारा, आणि तो सुखीच आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, आणि तो सुखरूप आहे. तो सुखरूप आहे. सुखरूप अहिंसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. मग असा कृष्ण भगवान तो भेटला आणि सुखी असा आनंदधाम आहे. असो तर त्या ज्या गोपी होत्या त्या भगवंताच्या नादात रंगलेल्या होत्या. आणि नुसता नादात रंगलेल्या नव्हत्या. तो भगवंत हा चतुर आहे बरं काय, एकदम चतुर आहे. परवा जन्माष्टमी झाली आणि जन्माष्टमीनंतर आता देव रांगायला लागलाय असं गृहीत धरू की आपण, खेळायला लागलाय असं गृहीत धरायचं. गृहीत धरायचं म्हणण्यापेक्षा गृहीत आहेच तो, गृहीत आहेच. आता सांगितलं सत्य साच. परवाच्या व्याख्यानामध्ये सुद्धा मी, माझं व्याख्यान होतं सरस्वती हायस्कूलला, त्या व्याख्यानमध्ये मी सुद्धा हेच सांगितलं. सकाळचं व्याख्यान होतं त्यामध्ये हेच सांगितलं, सत्य शिव सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. जे आत्मस्वरूप तत्व आहे ते सत्य आहे आणि तो नांदत आहे. नांदतो केवळ पांडुरंग असा तो देव आहे. आणि तो देव त्या गोकुळामध्ये नांदायला लागला होता, नांदत होता, रंगत होता, खेळत होता, बागडत होता. हा इतकं सुंदर भगवंताचं रूप. सावळा गे माये रूपे सुंदर. माझा आवाज बसलाय बर का. सावळा हा जो भगवान आहे, सावळा असं कंकणू बाहू पसरवूनिया दोन्ही. सावळा जो सावळा आहे, घनश्याम आहे, तो नांदतोय. आणि तो ज्या वेळेला नांदत होता म्हणजे ही नांदणूक नव्ह, आता जे आम्ही राहिलोय तसाच तो जगामध्ये नांदतोय. आजही प्रत्येक जीवाच्या रूपानं नांदतोय, अंतर्यामी आहे.
आणि त्या गोकुळामध्ये ज्यावेळी वाढत 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 होता त्यावेळेला तिथल्या गोपी भगवंताच्या नादात रंगून रंगून जायच्या, ज्यावेळेला रंगायच्या. ह्याच्या पूर्वीचा जर भाग बघितला तर राहुल महाराजांनी 20% जवळजवळ 25% म्हणा त्याच दिवशी कीर्तनात हा भाग सांगितला होता. देव कुठं जन्माला आला? बंदिवासात. बंदिवासात ज्यावेळी जन्माला आला, बंदिवासात ज्यावेळी देव जन्माला आला त्यावेळेला वसुदेवाला म्हणत होते मला उचल उचल म्हणत होते. त्यावेळी मी कसं उचलू असं म्हणत होता. वसुदेव म्हणत होता मी कसं उचलू तुला. मी थोडा हा भाग बाजूला ठेवून सांगतोय, मी तुला कसं उचलू, कसं स्पर्श करू. त्यावेळेला त्याने सांगितलं स्पर्श तरी कर, कसं करू. नुसता अहो कसं आहे, त्यानं जर दृष्टी टाकली, त्या भगवंतानं जर दृष्टी टाकली तर सगळं मोकळं होतं. भगवंतानं दृष्टी टाकल्यावर मग स्पर्श केल्यावर का मोकळं होणार नाही. तो पहावा हे डोळे आचक सुशी सोहळे माऊलीची उभे हातीची लीला कमळे पूजू तयाशी. तो त्या डोळ्यानं बघितलं का नाही, तो पहावा हे डोहाळे आचक सुशी सोहळे हातीची लीला कमळे पूजू. कसं स्पर्श करू. त्यावेळेला नुसता बघितल्या बरोबर स्पर्श केल्या बरोबर काय झालं, जे बंधन होत ते सहज तुटलं. उचलेला कमलापती बाईची बंधने उचलला कमलापती. उचलला नुसता उचलला का, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला आपल्या आपण तुटल्या. मग ते बंधन कुठलं तुटलं हो, कुठलं तुटलं. मायेच बंधन कुठलं तुटलं, हेच बंधन तुटलं मायेचं मोहाचं. बंधनापासून उकलली गाठी,
तिथनं बाहेर कसं पडायचं त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं मला उचल म्हणशी तरी रक्षपाळ दारात रक्षपाळ आहे म्हणशील तेने मी मोहिले सकळ त्यांना मायेच्या बंधनात घालून त्यांना मोहून टाकलंय आणि तू पहिला बाहेर पड आणि बाहेर पडल्यानंतर यमुना माईच्या ह्याच्यातनं प्रवाहात निघून गेले. ज्यावेळी गेले ते महाराजांनी परवाच्या कीर्तनातनं सांगितलं भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घातल्यानंतर त्या यमुना माईची एकच इच्छा होती भगवंतानं मला स्पर्श करावा आणि तो स्पर्श केल्याबरोबर यमुना माईने वाट दिली आणि तिथं गोकुळात नांदू लागले देव. नांदत असताना काय घडलं सांगतो. गर्ग ऋषी आले आणि गर्ग ऋषीने सांगितलं म्हणले हे पोरग म्हणले जन्माला आलंय का नाही म्हणले हे चांगल्या नक्षत्रावर आणि सुंदर अशा नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. कोण म्हणलं गर्ग ऋषी. आणि ते सांगत होते आणि खरोखर सुंदर आहे नुसताच मुलगा नाही म्हणले जगाचा मायबाप आहे जगाचा पालन पोषण करणारा ऋषीच होते. त्यांना ते सगळं विदित होतं माहीत होतं. विदित म्हणजे माहिती हा शब्द आहे. विदित हा शब्द म्हणजे माहिती. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या माहिती असल्यामुळं त्यांनी सांगितलं हा भगवान परमात्मा आहे जगाचा मायबाप आहे आणि हे सामान्य नाही. त्यांनी सांगितलं खरोखर गुणाने युक्त आहे. सगळं झालं आनंद झाला. मग तिथं कंसाला समजलं होतं तुमचा वाढणारा शत्रू तिथं आहे हे माहित होतं त्याला. सांगितल्यावर त्यानं म्हटलं कोणाला काय पाठवणार कोणाचा विडा घ्यावा. मी थोडक्यात भराभरा सांगाले बरं काही एवढं फास्ट मला बोलायला येत नाही लगेच. फास्ट मी बोलत नाही शिस्तीत बोलतो त्यामुळे मला वेळेत संपवायचा आहे. शिस्तीत बोलून वेळेत संपवायचा आहे. ते म्हटला कोण घेणार याचा विडा कोण घ्यायचा. मग महाबळ भट तयार झाला. महाबळ भट तो गर्ग ऋषींच्या नंतर तो गेला पंचंग सांगायला गोकुळात. महादेव न महाबळ हा महाबळ महामळे मन नव महाबळ आडनाव असतंय बरं का तसं. हा महाबळेश्वर म्हणशीला तुम्ही जय काय म्हणशीला. हा महाबळ भट्ट तो गेला आणि तो काय म्हणला हे म्हटले तो पोरग म्हटला नाही भट्ट तो काय म्हटला पोरग म्हटला नाही त्यानं कार्ट म्हणला. ते कार्ट म्हणले चांगल्या नक्षत्रावर जन्माला आलेलं नाही. कोण म्हटला महाबळ भट्ट. देव पाळण्यात ग बसाव का नाही देवानं ग बसाव का नाही पाळण्यात तेवढं ते आता देव ह्याच्या बी अंतर्यामी तोच आहे हो. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मी गा. सगळ्यांच्या हृदयात ते महाबळ भट्टाच्यात नाही रावणाच्याच नव्हता राम नव्हता तसंच त्याच्याही होता. ते एवढं ऐकलं देवानं काय केलं तिथंच हसला देव आणि ज्या पाटावर बसलेला होता तो पाठ जो होता की नाही असं करायला लागला माझ्यासारखं असं. हा तोल ढकलून आल्यासारखं ढकलून येणारे बघितलंय की नाही तसं ती करायला लागला पाठ. मी ते काय तुम्ही म्हणता महाराज काय कार्यक्रम चाललाय तुमचा असं नको व्हायला. आणि तो पाठ हलायला लागला जवळचा पाठीला एक पाठ बसायला एक पाठ
तो पाठ काय केला मागचा, त्याला चेतना शक्ती दिली भगवंतानं, आणि तो पाठ उठला आणि डोक्यात बसला. तिथं काय तर आहे म्हटला. देवानं नुसता एवढी झुळूक दाखवली, तेवढं दाखवून थांबला नाही देव. ती वरवंट वाटायचं, त्याला काय म्हणतात, वरवंटात म्हणतात, काय म्हणतात, वरवंटा होईल असं म्हणतात का नाही. रागाला आल्यावर काय म्हणतात, तुम्ही काय म्हणता हो, राग येतोय की नाही, हा असं गोल करताय, कसं करताय, होऊ दे. हा वरवंटा. तो काय केला, वरवंटा हलायला लागला आणि तो पण आला, तो पण लागला, तोंडाला येऊन लागला. तो म्हटला इथनं उठल्यालाच बरं. उठला, पळायला लागला, त्यावेळी धोत्रात पाय अडकला. धोत्रात पाय अडकल्यावर धोतर फाटलं. जानवं होतं ते तुटलं. जानवेची तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले डुंगणाचे. ते धोतर निघून गेलं आणि बाजूला आडवं आलं. म्हणजे बाजलं, चौपाई बाजलं. आता नाही, इथं खेड्यातनी जास्त असते, कात्याने इंडलेलं. ते बाजूला आडवं आलं, त्याला जाता येईना. त्याचा बी विडा निष्फळ गेला. उतना मावशी आली, बहीण त्याची कंसाची. ती म्हणली दादा मीच पहिला विडा घेतो म्हणली. आता ती राक्षसच हो, ती किती केलं तर राक्षसच की. राक्षसाची जी पैदास झालेली असती की नाही, त्या सप्तशतीमध्ये लई सुंदर वर्णन केले. कारण जे असुर आहेत का नाही, ते जर मारलं तर त्याचा एक थेंब पडला तर अशी अनेक असुर तयार व्हायचे. त्या सप्तशती ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलंय. मी सप्तशती सगळं सांगत नाही, कारण ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे सप्तशती असा त्याचा उल्लेख आहे बरं काय. ज्याने ज्ञानेश्वरी मनोभावे वाचली, मनोभावे, मी अंडरलाईन करतो नेहमी, 2 रेषा ज्यावेळी मारतो त्यावेळी मनोभावे वाचावं. ज्ञानेश्वरी वाचत असताना, कोणताही ग्रंथ वाचन करत असताना, कोणतंही कीर्तन प्रवचन नामस्मरण ज्यावेळी करत असतो त्यावेळी मी अंडरलाईन करतो, मुद्दाम ऐकावं. कोणाचंही असू दे, ऐकायचं. ऐकत असताना, कीर्तन कोणाचंही असो, ऐकत असताना मनोभावे ऐकायचं. आणि मनोभावे ऐकत असताना आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या बाहेर पडतात. आपलं कुठं चुकतं हे त्रुटी बाहेर पडतात. त्याचे दोष बघायचे नाहीत. आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या लक्षात येतात, कुठं चुकलं, अभंगाचा परामर्श घ्यायचा. म्हणून त्या सप्तशती ग्रंथाचा त्यात उल्लेख केला ज्ञानेश्वरीमध्ये. 18व्या अध्याय आजच्याच माझ्या वाचनात येऊन गेलं ते 18वा अध्याय. आज सांगता केली मी त्या वाचनाची, सतत चालू असतोय. असो, मला विषयांतर करत नाही. पण त्या असुरांचे एक एक थेंब ज्यावेळी पडायचे त्याच्यातून दैत्य निर्माण व्हायचे. आणि ती असुरच असल्यामुळे तिने काय म्हणली, दादा मी पहिला विडा उचलते. आता हे उचलला, मी उचलते म्हणले. त्याची काय हिंमत आहे म्हणले, आमची ताकद जास्त आहे. आणि कधीही बघा, वाईट शक्तीची ताकद जास्त असते, सात्विक शक्तीची ताकद कमी असते. बघा तुम्ही, भजनाला लोक कधी बी कमीच. बघा तुम्ही कुठेही जावा, भजनाला, कीर्तनाला. आम्ही तर नामदेव त्रयोदशीच्या सकाळच्या कीर्तनाला आम्हाला बोलवायचे पूर्वी लोक. आता फार चांगला आहे. खरोखर तुम्ही सगळे भाग्यवान आहे. मी ज्यावेळी कीर्तनाला जायचं की नाही, महेश सेवा समिती घेतलेली असायची ती शिंपी लोकांनी. महेश सेवा समिती, ठीक आहे, बारकाय का महेश सेवा समितीचा हॉल. त्यात कीर्तनाला कुठं तर म्हातारे उडकून आणून उभा करायचे आणि मी त्यात एकटाच करणार. 16-17 वर्षाचा असा होतो आणि त्यात एकटाच करणार. आणि 1-4-5 ती बी न ऐकायला येणारी, न समजणारी. आणि आम्ही ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि हे नामदेव त्रयोदशीचे कीर्तन करायचं. आज खरोखर भाग्यवान आहे आम्ही, खरोखर भाग्यवान आहे, सगळेच भाग्यवान आहे आम्ही. इथली आत्ताची जर तरुण पिढी भेटली तर खरोखर भाग्यवान आहे. आपल्या इथं जेवढे हरिपाठाला माणसं असतात तेवढे आम्ही बाहेर सप्त्याला जातो कोणी बघतो,
टाळकरी तेवढी असतात लोक, हरिपाठाला जेवढी असतात आणि सप्ताह चालू आहे. पण इचलकरंजीत इतकी वर्ष आम्ही सेवा केली पण कधी टाळकरी मंडळीचं कमी पडलं नाही. असो, तर भगवंताची ही सेवा करताना मनोभावे करावी. हे करत असताना मन लावून आणि ती म्हणायला लागली, मी म्हटलं विडा उचलतो, आणि तिनं काय केली, असुर असल्यामुळं तिनं विष भरलं स्तनामध्ये, दोन्ही स्तनामध्ये विष भरलं. आणि नुसता विष भरलं नाही, विडा उचलला आणि मी जातो म्हटली, गेली ती. त्यात माऊलीने ओवी घातलेली आहे त्याच्यावर, तुवा सनकाधिकाचे निमाने. ओवी बर का, त्याला कुठलंही प्रमाण दिल्याशिवाय सांगत नाही. तुवा सनकाधिकाचे निमाले, केली सायुज्यता पूतने, विषाचे निस्तनपाने मारूया सियाली. ही ओवी 18व्या अध्यायाच्या मधल्या काळात येऊन गेलेली आहे ओवी. ही जी ओवी आहे ती ज्ञानोबारायांची ओवी आहे. ती विष भरून गेली मारायला. त्यावेळेला भगवंताने गेल्या बरोबर देव रडायला चालू केला. आता देव रडावं इतकी गोष्ट दुर्दैवाची आहे गो. हा, देव रडावं, हसणारा देव पाळण्यात देव रडायला लागला. कारण त्याला रडायचंच होतं, मुद्दाम रडायचं होतं देवाला. यशोदा मातेने त्याला घेतलं तरी तो रडायला तयार नाही. देव कडीवर घेतलं आणि काय काय प्रयोग करतात तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ते असं असं लय हलवायचं, काय 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 नमुना करतात. तसं करून सुद्धा तो राहायला तयार नाही. कारण ह्या भगवंताला तिच्या जवळ जायचं होतं. मग ती भेटायला गेल्यानंतर ते म्हणाले, माझ्याकडे तरी ती राहतोय काय बघूया. तिला जायचंच होतं. गेला देव. गेल्याबरोबर म्हणले, नुसता गेला नाही, नुसता गेला नाही, तो दूध पाहिजे म्हणाला. मीच पाहिजे होतो म्हणली. कारण ती बोलायची क्रिया सुद्धा कोण करतो, तोच करतो. दूध आहे का विष करायचं ही क्रिया कोण करतोय, कोण बाळा दुग्धा करीत जगाचा मायबाप. तो स्वतःच्या दुधाची काळजी करेल काय, कोण बाळा दुग्धा बाळाची करेल. पण स्वतः जगाचा मायबाप असणारा ते विष आहे हे त्याला माहित नव्हतं काय. पण तरी सुद्धा देव विष म्हणून ज्यावेळी प्यायला सुरुवात केला, पहिलं दूध पिलं. दूध पिल्यानंतर जे विष होतं तेही पिलं. आणि ज्यावेळी विष पिलं त्यावेळेला पुढची क्रिया चालू झाली. रक्त मांस हे सगळी ज्यावेळी ओढ लागली त्यावेळेला किती दुःख होतंय सांगा की. एखाद्याला जखम झाली, डॉक्टर जर ड्रेसिंग करायला लागला की नाही, ड्रेसिंग करायला, त्याचा अनुभव ज्याला त्याला येऊन गेला असला तर तो येऊन जातोय. मी हे सांगत नाही कधी, पण ते दुःख जे असतंय की नाही ते फार वाईट दुःख असते. आणि ते देवानं सगळं ओढून काढलं, विष सुद्धा रक्त सुद्धा सगळं घोटून घेतलं सगळं. आणि त्यावेळेला ती पुतना मावशी जाग्यावर पडली. तुआ सनकाधिकाचे निमाने, केली सायुज्यता पुतने, तिला सायुज्य पद दिलं. आणि विषाचे स्तनपाने मारूया अशी आली. असा देव चतुर खेळ करत करत एक 5 मिनिटात एक भाग सांगून समारोप करू. मधली चाल म्हणा, म्हणा जय जय हो चाल म्हणा. म्हणा देवदत्त म्हण, जाधव महाराज की गोकुळीच्या चुका. लाजलं काय काय गोकुळी बसत नाही, दुसरी बसत नाही. म्हणा
हरी बाळकृष्ण नंदा घरी नाचायला लागला. खरोखर आनंद वाटतो. ते लहान मुलं जर नाचायला लागली का नाही, आनंदाला नरणारे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आनंदल्या नरनारी. त्या आनंदाने नांदत होत्या. आणि त्या ज्या वेळेला गोपी भगवंताचं गुणगान गायच्या, त्यावेळेला दही दूध ज्यावेळी बाजारात विकायला जायच्या, त्यावेळेला त्या म्हणायच्या, दही दूध ज्यावेळी विकायला जायच्या त्यावेळेला त्या म्हणायच्या, देव घ्या कुणी देव घ्या. दही दूध विकून गेल्यावर काय, कारण ज्याचं मन रंगलेलं आहे भगवंताच्या चिंतनात, त्याला ते बाकीचे विषय आवडत नाहीत बरं काय. ज्याचं मन रंगलंय, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्व अंगे. आणि त्या गोपी रंगलेल्या होत्या. आणि त्या दही दूध ज्यावेळी बाजारात विकायला घेऊन गेल्या, डोक्यावरनं मडकं घेऊन, त्यावेळेला त्या दही घ्या दूध घ्या
असं त्या म्हणायला विसरून गेल्या. देव घ्या कोणी, देव घ्या, देव घ्या म्हणले, पण ते म्हणाले आयता आला घर पुसवणी. देव आयता आलाय म्हणले, दारात आलाय, घ्या. आमची कुंभार मावशी आहेत, त्यांनी बैल घेऊन येतात, नागोबा घेऊन येतात. आता तर गणपतीचा सीझन चालू झालाय, आता गणपती सगळ्यांच्याकडे आलाय. देव घ्या, देव घ्या. निर्गुण असणारा देव कणाकणात राहिला, भरून उरला शाडूत प्लॅस्टर मध्ये. पण देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. पुढचा शब्द आहे का, आयता आला घर पुसोनी. ती लोकांची प्रतिक्रिया काय यावी. लोक म्हणाले हे आम्हाला काय नको, देव नको. देवाची किंमत करणारी माणसं किती शानी असतील. आता गणपतीची किंमत, आता गणपतीची किंमत किती, 30,000, 40,000, 50,000, लाख रुपये. किती किंमत गणपतीची, माप नाही एवढी किंमत. त्या किमतीत बसतोय का होतो देव, तो किमतीत बसलाय का देव, कधी बसलाय का आतापर्यंत. न सांगण्या इतका एवढा प्रभू भावे. याच्यावर मी कीर्तन केलं होतं एका गणेश चतुर्थीत. एवढा म्हणजे केवढा, न सांगण्या इतका एवढा. तो देव घ्या म्हणले, नको आम्हाला. आयता आला घर पुसवणी. त्या म्हणाले नको आम्हाला, देव नको. आणि खरोच आहे, देव नको आहे. माणसाची देव एकाच्या घरात देवच पूजत नाहीत. एकानं मला म्हणला आमच्या घराला जरा येता काय. गेलो त्याच्या घरात, तुमच्या घरातलं देव कुठं आहे सांगा म्हणजे. त्याच्या घरात गेलो, अरे बापरे, त्याचं घर बघितलं. काय आम्हाला काय म्हणजे कोणाबद्दल काय म्हणायचं नाही. त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर बघितलं मी ते, तर ते देवाचा फोटो जिथं ठेवला होता का नाही, ते कशावर ठेवला होता, शाळेची फुटपट्टी असते की, पोरांची शाळेची लाकडी फुटपट्टी, फुटाची असत्या, 6 इंचाची असत्या. त्या फुटाच्या पट्टीवर ते बी काळं सगळं घाण झालेले पट्टीवर ठेवलेलं होतं. आणि त्याच्यावर देव बसविलं होतं 2-3. म्हणजे काय देवाची किंमत करतात बघा माणसं. इतकं खाली लोक जातात. देव नलगे, देव नको आम्हाला, देव नलगे, देव नलगे. पुढचा हा शब्द आहे का, साठवणीचे रुंदले जागे. देव नको, हाय त्याला ठेवायची पंचायत. आता लोक आणतात, तिकडे जा आणून ठेवतात. ती कुठं तर नेऊन सोडायला बघतात बरं काय, झाडाखाली ह्याच्या खाली ठेवायचंच. ते साठवणीचे रुंदले जागे. नकोच देव. ते काल महाराजांना पण सांगितलं, देवपूजा नकोच कुणाला. कुणाला आवडते या, आवडलं का देवपूजा, आवडतच नाही. देव नको. असो, ते दही घ्या, दूध घ्या विसरून गेल्या आणि देव घ्या म्हणाले. देव घ्या म्हणाले, नको. साठवणीचे रुदले जागेली. नको आहे देव, मग ही कुणालाच नको आहे. असं करता करता देव अनेक खेळ खेळले देवाने. आणि कधी योग आला तर आपण परत विषय बघू, कारण त्याला 10 ते 12 कीर्तन केलं म्हणजे वेळेत चपवता येतं. आता कसं आहे, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. यांनी मला सांगितलं 8:30 वाजताच सपवा. परवा जिल्हाधिकाऱ्याकडे माझा कार्यक्रम होता. त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या कलाकार कार्यक्रमासाठी मी गेलो. महाराज म्हटले 5 मिनिटात आम्हाला ते तुमचं सादर करून दाखवा कार्यक्रम. आता काय सांगू, 5 मिनिटात मी काय सांगू. मग ह्यानी तर अर्धा तास दिला, पाऊण तास दिला. लईच चांगली गोष्ट आहे की, भाग्याची गोष्ट आहे. मला सांगायचं एवढं आहे की काय सांगू शकतो, काही सांगू शकत नाही. देवाची किंमत करू शकत नाही. देव नलगे साठवणीचे रुदले जागे. जे देवच नको आहे, ज्यांना इच्छाच नाही करावं असं वाटत नाही, काहीच करावं वाटत नाही. आणि आसमानी संकट आल्यावर तर देवच नको म्हणतात माणसं. देवच नको, नलगे, देव नलगे, देव नको. असं देवाने बरेच खेळ खेळले. देवालाही भूक लागलेली होती.
देव म्हणाला पावसाळ्याचे दिवस होते तर काय करूया, सगळे तीरावर गेले, यमुनेच्या तीरावर जेवायसाठी हात धुवायला गेले. तेवढ्यात पाऊस आला, एवढा मोठा पाऊस आला. आता करायचं कोणाला सांगायचं सांगा की ते पाऊस आल्यावर कोणाला सांगायचं? काय छत्र्या होत्या होय त्यांच्याकडे, का रेनकोट होती, काय होतं सांगा त्यांच्याकडं? अचानक पाऊस आला हो, पण पाऊस पाडणारा कोण? पाऊस पाडणारा कोण? देवच. आणि पाऊस थांबवणारा कोण? देवच. रक्ताचं पाणी करणारा कोण? रक्ताचं दूध करणारा कोण? रक्ताचं मास्क करणारा कोण? मास्क नव मास्क. हाड तयार करणारा कोण? शरीरामध्ये हाड तयार करणारा कोण? तो जे आहे ते सगळंच आहे, जे आहे ते शरीरातला तोच आहे. म्हटले आता काय करूया, काय करता येत नाही म्हणले. मग गोवर्धन पर्वत उचलला. देव म्हणला तुमच्या ज्या काट्या आहेत की नाही त्या लावा. सगळ्यांनी लावला. आता तिथे देवच असल्यामुळं गोवर्धन पर्वत उचलला. आता गणपती पोरं आणतात की नाही, 10-10, 15-15 पोरं असली तर ते आत गणपती जात नाही त्या मंडळाच्या यात नाही. 20 फुटाचा गणपती, 25 फुटाचा गणपती, पण ते गोवर्धन पर्वत कसा उचलला असेल. सगळ्यांनी असा उचलला आणि सगळ्यांनी काट्या धरल्या. काट्या, काठीची ताकद किती असते बघा. काठी, याच्यावर मी एकदा भाष्य करत होतो. काठी, दानवाडला कीर्तन होतं. काठी, ह्या काठीवर विषय मी सांगत होतो. गुढीची काठी, ज्ञानोबरायांच्याकडे तक्रार गेल्यावर त्याच्यावर असं जाता जाता माणसं सुद्धा जाता जाताच काठी लावून जातात बरं काय. असं म्हणत नाहीत काय, जाता जाताच मला काठी लावली म्हणतात की नाही. जाता जाता काठी लावली, पाशाला काठी जाता जाता लावली. लावणारे आहेत की नाही, सहज कशात नंतर का होईना काठी लागून जाते. तसं ते काठ्या लावल्या देवानं, आणि ज्यावेळी काठ्या लावल्या सगळ्यांनी त्यावेळी देवानं काहीच लावलं नाही, फक्त एकच लावलं, करंगळी. ती करंगळी केवढी, बोट केवढं सांगा देवाचं. आता देवाचं बोट आहे ते, जगाचा मायबाप त्याचं बोट आहे ते. शेनी म्हणले तू म्हणले देवा काय म्हणले, तू लावलंस म्हणले. सगळे आम्ही काट्या घेतले, काढू काय म्हणले, हे जरा काढू. त्यानंच अहो तसंच आहे, पूर्ण शरीर जर चांगलं सुंदर देखणं आजच्या वाचनात येऊन गेलं. सुंदर गोरे सुंदर शरीर, गोरे सुंदर शरीर, अगदी देखणी पत्नी आहे. आजच्या वाचनात येऊन गेले ते 18व्या अध्यायामध्ये. पण सगळे दाग दागिने अलंकार सगळं घातलेले आहेत, नटलेले, सजलेली आहे, सुंदर अशी आहे, गोरी पान आहे, आणि हे सगळं असून सौभाग्य अलंकार सगळं घातलेले आहेत. पण त्यात चैतन्यच नाही, जीवात्माच नाही, प्राणच नाही. त्याला तीच ओवी पण जरा वेगळ्या पद्धतीची दुसरी सांगतो. वमिलिया अण्णा परवा दिवशी येऊन गेले. वमिलिया अण्णा लाळ घोटेची रचना, या 2-3 दृष्टांत दिलेत. पुढचा शब्द आहे का, अंग न सुवे आलिंगना प्रेताची. या प्रेताला आलिंगन देता येईल का हो, सुंदर असलेली पत्नी आहे पण आलिंगन देता येईल का, नाहीच देता येणार. हे ज्याप्रमाणे चैतन्य नाही तर त्याचा उपयोग काय आहे, तसं भगवंतानं लावलेल्या करंगळीचा जर ती काढूनच घेतली, करंगळीच का लावते तो. करंगळी देवानं का लावली, हे काही गोष्टीचं प्रत्येक लक्षात ठेवा. एक सहज जाता जाता परवानगी दिली, पण जास्त वेळ मी सांगत नाही. लग्नात बाळकृष्ण का दिला जातो,
माऊली मंदिर त्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं, एकदा योग आला होता त्याच्यावर सांगत होतो मी. बाळकृष्ण का दिला जातो महाराज भोईटे महाराज, बाळकृष्ण का दिला जातो? याने शपथ खाल्लेली आहे बरं काय, धर्मेचं, अर्थेचं, कामेचं, नातीचं, रामेचं, हे 4 वेळा शपथ खाल्ले. मी धर्मानं वागेन, अर्थ कमेन, संतती निर्मिती करेन, म्हणून लग्नात बाळकृष्ण देतात, ही प्रथा आहे. मग लग्नात बायको आपला कुठला हात धरते हो? हळद ज्यावेळी करते त्यावेळी कुठला हात धरते? करंगळी धरते का संपूर्ण हात धरते? करंगळीच धरते ना. महादेव महाराज तुमच्याकडे कसं काय धरलं? का अंगठा धरला होता? नाही, काय धरला होता? चिमटा आणला जावे, सांडशी कापून सांडशी आणला असणार. हेच असं झालंय, गरम करून आणलंय ते. काय ते कुठल्या गावात दानवाड का घोसरवाड तिकडं आणलंय ते असं. आणि ती जेवण लावलेलं की बोट करंगळी, आणि तेच बोट सोडल्यानंतर हे बोट येते. मी काय सांगतोय का, हे बोट पुढे होते. लय मोठी ताकद आहे या बोटात. उगत नाही आतापर्यंत आयुष्य घालविलं दुनियेत, तुम्ही मस्त वकिली करशील, हे करशील, ती तिथं महाराज कीर्तनात, देवळात, घरात. राहुल महाराज तुमचा अनुभव काय आता बघायला पाहिजे तुमचा अनुभव. कारण मी काय यांच्या दारात पाणी आणायला जात नाही, पोरं जातात, माहित नाही मला. असं म्हणजे ती जी शक्ती आहे ती आदिशक्ती आहे. असो, त्या भगवंतानं लावलेली करंगळी आहे ती जर काढून घेतली, करंगळी याचा अर्थ काय? सूक्ष्म चैतन्य, हृदयातलं जे चैतन्य आहे तेच त्याचं आहे. असो, दही घ्या, दूध घ्या, हे सगळं झालं, वाटप झालं. आणि वाटप करायच्या वेळेला सगळ्यांनी म्हटले, आता म्हटले जरा थांबूया देवा, जरा बघूया, जेवूया. मग सगळीजण जेवायला आले आणि जेवण्यासाठी घाट गाठला. तीच म्हणजे मांदी आळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. मांदी आळी हा शब्द त्यावेळेच्या काळातला आहे बरं काय. आज बऱ्याच ठिकाणी मांदी आळीचा शब्द वेगळ्या अर्थानं करतात, पण मांदी आळी म्हणजे हीच खरी मांदी आळी आहे. भक्ती रसाची जी मांदी आळी आहे, त्या मांदी आळीमध्ये ज्ञानरस, भक्तिरस, अन्नरस, 5 रस आहेत शरीरामध्ये. अन्नमय कोश, शरीरामध्ये कोश किती आहेत महादेव महाराज? 5 आहेत. त्यातले कोश कोणते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, शरीरात असणारा प्राणमय कोश. पुढचा आत जे चलन वलन चालणारा विज्ञानमय कोश, आणि ज्ञान चालू असणारा ज्ञानमय कोश. आणि 5वा ब्रह्मरस. असा हे 5 कोश आहेत हे शरीरातले. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश आहेत. हे शरीरात 5 आहेत. हे जसे 5 आहेत तसे बाकीचेही 5 आहेत. असो, वेळ संपलेली आहे. असो.